In part 4 of optics, we will study refraction at spherical surface. आपण याचा स्टडी करायचा. रिफ्रॅक्शन ॲट स्फेरिकल सरफेस. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रिफ्रॅक्शन ॲट प्लेन सरफेस बघितला होता. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युला आता फॉर प्लेन सरफेससाठी रिफ्रॅक्शन मध्ये कोणता फॉर्म्युला आलेला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ हा फॉर्म्युला आला होता. पण आता स्पेरिकल सरफेससाठी हा फॉर्म्युला उपयोगी पडत नाही. तर स्पेरिकल सरफेसमध्ये तुम्हाला काही टर्म्स या फॉर्म्युल्यामध्ये येतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ स्पेरिकल सरफेस. स्पेरिकल सरफेस म्हणजे लेन्स आहेत, त्यानंतर मिरर आहेत. लेन्स, मिरर जसे कॉन्व्हेक्स हे स्पेरिकल सरफेस, कॉन्केव्ह आणि प्लेन सरफेस साठी तुम्हाला हा फॉर्म्युला ऑलरेडी मिळालेला आहे. प्लेन मिरर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपण तुम्ही असा बघू शकता. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्लेन सरफेस. लेन्स आणि मिररचे हे कॉन्व्हेक्स मिरर किंवा कॉन्केव्ह मिरर हे स्पेरिकल सरफेस आहेत. यामध्ये टर्म्स कोणत्या लागतात? तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ह्या टर्म्स येतील. आर दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे जो स्पेरिकल भाग आहे त्याचा रेडियस किती आहे, म्हणजे स्पेरिकल भाग हा कोणत्या स्फिअरचा आहे त्याचा रेडियस पाहिजे. दॅट इज अ रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे समजा हा पार्ट एखाद्या स्फिअरचा आहे, त्या स्फिअरचा रेडियस ऑफ कर्वेचर. त्यानंतर आपल्याला लागतं यू, दॅट इज ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्ही इमेज डिस्टन्स, अशा प्रकारचे हे. त्यानंतर एफ दॅट इज फोकल लेंथ. तर एक फॅमिलियर इक्वेशन तुम्हाला लेन्सचं पूर्वी झालेलं आहे. लेन्सेस कोणत्या प्रकारच्या आहेत ह्या जस्ट आपण रिवाइज करूया, किंवा लेन्सेसची तुम्हाला नावं माहिती आहेत का बघा. या प्रकारच्या लेन्सेस आहेत. कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह ही तुम्ही स्कूल लेवलला याच्या डायग्राम्स पण काढल्या होत्या. प्लॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे एक बाजू प्लेन आणि दुसरी कॉन्व्हेक्स. प्लॅनो कॉन्केव्ह एक बाजू कॉन्केव्ह एक बाजू प्लेन. त्यानंतर कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह, दिस इज कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. आणि हे कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स, कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स, कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स. आणि इथं कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. तर यामध्ये काय झालेलं आहे बघा. हा जो पार्ट आहे हा कॉन्व्हेक्स लेन्सचा हा पार्ट. या कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये असे हे समजा स्पियर, हा एक स्पियर आणि हा दुसरा स्पियर, यांचा हा इंटरसेक्शन आहे मधला. दोन स्पियरचा इंटरनल क्रॉस सेक्शन असं म्हणतो आपण. दोन स्पियरचा इंटरनल क्रॉस सेक्शन. त्यानंतर हा एक स्पियर आहे गोल, हा एक गोल आहे. या दोघांचा क्रॉस सेक्शन, पण हा कसा आहे एक्सटर्नल क्रॉस सेक्शन, ज्याच्यामुळे कॉन्केव्ह लेन्स तयार झाली. हा जो होता हा इंटरनल क्रॉस सेक्शन दोन स्पियरचा, हा एक स्पियर झाला आणि हा दुसरा स्पियर झाला. दिस इज अ वन मोर स्पियर. आणि हा एक स्पियर झाला. हे दोन स्पियर यांचा जो रेडियस असेल, दोन स्पियरचा रेडियस, म्हणजे हा एका स्पियरचा आहे आणि दुसऱ्या स्पियरचा रेडियस इथून असणार, हा इथून. तर हे रेडियस ऑफ कर्व्हेचर म्हणतात. दोन असतील तर रेडिया ऑफ कर्व्हेचर म्हणतात, अनेक वचन. एका स्पियरचा रेडियस ऑफ कर्व्हेचर. तसे आता इथं हे दोन कॉन्केव्ह सरफेस साठी आहेत. तर हे दोन कॉन्केव्ह साठी आहेत. मग हा स्पियर ऑफ, हा रेडियस झाला, हा रेडियस झाला R1 R2. दोन्ही सेम असू शकतात, दोन्ही डिफरंट असू शकतात. सो दिस इज रेडियस ऑफ कर्व्हेचर R1 फॉर दिस स्पियर. त्याला रेडियस ऑफ कर्व्हेचर म्हणतात. आणि हे इंटरसेक्शन मिळून काय तयार होते, लेन्स तयार होते. कॉन्व्हेक्स लेन्स ही अशी झालेली आहे, एक्सटर्नल इंटरनल क्रॉस सेक्शन ऑफ स्पियर, दोन स्पियरचा इंटरनल क्रॉस सेक्शन. कॉन्केव्ह दोन स्पियरचा एक्सटर्नल क्रॉस सेक्शन. तसं प्लॅनो कॉन्व्हेक्स, प्लॅनो म्हणजे एक बाजू प्लेन आहे, म्हणजे एक बाजू प्लेन सरफेस आहे, एक बाजू प्लेन सरफेस. समजा हा प्लेन सरफेस आहे, दिस इज अ प्लेन सरफेस, आणि एक
स्पेरिकल आहे, यांचा हा भाग जर घेतला तर काय होणार, हा प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स असं दिसेल. प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. समजा प्लेन सरफेस आहे आणि त्याचा एक स्पियरचा असा क्रॉस सेक्शन घेतला, हा स्पियर, आणि क्रॉस सेक्शन असा घेतला तर हे काय मिळेल, प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स. दिस इज अ प्लॅनो कॉन्केव्ह. तर असे वेगवेगळे स्पियर, हा एक स्पियर आहे आणि हा मोठा स्पियर, यांचा हा क्रॉस सेक्शन कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. तसे हे दोन असणार आहेत, हे दोन स्पियर, त्यांचा हा क्रॉस सेक्शन म्हणजे कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. असे लेन्सेस आहेत. तुम्हाला लेन्सेस लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचे रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, जो स्पेरिकल सरफेस आहे हा एका स्पियरचा भाग आहे, त्या स्पियरचा रेडियस त्याला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. कर्व पोर्शन असल्यामुळे रेडियस ऑफ कर्वेचर. या डिफरंट टाइप्सच्या लेन्सेस. हा पोर्शन डिलीट केलेला आहे पण हे तुम्हाला माहित पाहिजे कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये अशा प्रकारच्या लेन्सेसची नावं असतात. तर लेन्सचा आणि एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो तुम्हाला स्कूल लेवलला झाला असेल, फोकल लेंथ ऑफ लेन्स 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा फॉर्म्युला तुम्हाला स्कूल लेवलला झालेला आहे. यालाच लेन्स इक्वेशन म्हणतात. दिस इज व्हॅलिड फॉर थिन लेन्स. लेन्स थिन असेल, जर बल्गियस नसेल, लेन्स थिन जास्त फुगीर नसेल किंवा त्याचा कर्वेचर हा थिन असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला लिहिता येतो. 1/f, f दॅट इज फोकल लेंथ ऑफ लेन्स. आता कॉन्व्हेक्स लेन्सची एफ ही पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्ह लेन्सची एफ निगेटिव्ह असते. हे लक्षात ठेवा. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह अँड दॅट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. लेन्सच्या पॉवरचा पण तुम्हाला फॉर्म्युला आहे. पॉवर ऑफ लेन्स equal to 1 upon focal length in meter. So this power is measured in meter inverse or always it is measured in diopter. हे त्याचं युनिट आहे. पॉवर 1 upon f in meter. जो फॉर्म्युला वापरणार तेव्हा फोकल लेंथ ही कायम मीटर मध्ये पाहिजे. सो दिस इज पॉवर ऑफ लेन्स. समजा नंबर ऑफ लेन्स एकत्र केल्या, समजा नंबर ऑफ lenses are combined together, placed together, combine or placed together. तर रिझल्टंट फोकल लेंथ किंवा रिझल्टंट पॉवर काय असणार बघा. रिझल्टंट पॉवर ऑफ combination of lens, power of combination of lenses. This is P equal to P1 plus P2 plus P3 and so on. रिझल्टंट फोकल लेंथ कशी लिहिता येईल, 1/f इक्वल टू, कारण P म्हणजे 1/f. समजा दोन लेन्सेस आहेत, या दोन लेन्सेस या एकत्र केल्या, एका ठिकाणी ठेवल्या म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस ह्या जॉईन व्हायला पाहिजेत. ह्या दोन लेन्स अशा ठेवल्या, एकाची फोकल लेंथ आहे f1, दुसऱ्याची आहे f2. अशी कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असं पण कॉम्बिनेशन असू शकतं, कोणत्याही टाईपची लेन्स. तर 1/f इक्वल टू यांचं पूर्ण कॉम्बिनेशन. सो 1/f हा फॉर्म्युला इथं आहे, 1/f1 प्लस 1/f2 दोन साठी. म्हणजे दोन साठी तुम्ही असं लिहू शकता. जर एखादी कॉन्केव्ह लेन्स असेल तर इथं मायनस करता येईल तुम्हाला. कॉन्केव्ह लेन्स असेल, समजा ही आहे कॉन्केव्ह लेन्स, सपोज दिस इज कॉन्केव्ह लेन्स, म्हणजे हा भाग जो आहे तो कॉन्केव्ह लेन्स असेल. आणखीन एक दुसरी आहे ती कॉन्व्हेक्स लेन्स. अशा प्रकारची डायग्राम काढता येईल.
So this is the concave lens. So F2 काय येणार मायनस. समजा या दोन एकत्र ठेवल्या. F1 ची फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि F2 ची फोकल लेंथ आहे 20 सेंटीमीटर. तर ही असणार आहे मायनस मध्ये आणि ही प्लस मध्ये. सो F1 इज 1/0.1 मीटर मध्ये घ्यायचे प्लस 1/-0.2. दिस इज 1/f आणि हे तुम्ही सोडवू शकता. 1/0.1 minus 1/0.2. So this is 1/f. म्हणजे हा पार्ट किती येणार हा तुम्हाला सोडवता येईल. आणि f जर पॉझिटिव्ह आला आणि f निगेटिव्ह आला, f ची व्हॅल्यू 1/f मिळणार. त्यानंतर f काढायचंय. समजा पॉझिटिव्ह आले तर दिस कॉम्बिनेशन ऍक्ट एज कॉन्व्हेक्स लेन्स. समजा f ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली द कॉम्बिनेशन ऍक्ट एज कॉन्केव्ह लेन्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काढता येतं. पॉवर कंबाईन झालेली आहे स्ट्रेट वे ऍडिशन. पण फोकल लेंथ पाहिजे असेल टोटल तर रेसिप्रोकल मध्ये मिळणार सुरुवातीला आणि मग तुम्ही रेसिप्रोकलचं कन्व्हर्शन करायचं आणि तुम्हाला एफ ची व्हॅल्यू ही काढता येईल. आणि एफ कॉम्बिनेशन कसं आहे, हाऊ दिस कॉम्बिनेशन बिहेव्स. कॉन्केव्ह असेल तर एफ हा निगेटिव्ह येणार आणि कॉन्व्हेक्स असेल तर एफ पॉझिटिव्ह, डिपेंडिंग ऑन दिस फोकल लेंथ. इंडिव्हिज्युअल फोकल लेंथ वरती डिपेंड आहे. तर हा पोर्शन सगळा डिलीट केलेला आहे. डिलीटेड पोर्शन आहे पण याचं जस्ट तुम्हाला नॉलेज पाहिजेच कंपल्सरी. त्यानंतर आपण ऍक्च्युअल जो पोर्शन आहे तो बघूया. रिफ्रॅक्शन ऍट सिंगल स्पेरिकल सरफेस. रिफ्रॅक्शन ऍट सिंगल स्पेरिकल सरफेस. स्पेरिकल सरफेस म्हणजे हा कर्वेचर एक काढून दाखवलेला आहे. वाय पी वाय डॅश हा एक कर्व पोर्शन आहे. कर्व पोर्शन म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, वाय पी वाय डॅश स्पेरिकल सरफेस. देन आर रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे हा तुम्ही जर स्पियर पूर्ण केला तर एवढा भाग काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर असणार. सो दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर. तर इथं लिहूया आपण, दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर अँड PC इज रेडियस ऑफ कर्वेचर. PC म्हणजे R. सो R इज द रेडियस ऑफ कर्वेचर. C सेंटर ऑफ कर्वेचर. हा सेंटर झाला म्हणजे हा पूर्ण जो सर्कल सारखं तयार होईल त्याचा हा सेंटर आणि हा असणार रेडियस. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे सर्कलचा रेडियस कसा असतो तो. तर पूर्ण सर्कल घेतलेला नाही, त्याचा काही भाग घेतलेला आहे, त्यामुळे स्पेरिकल सरफेस म्हणतात त्याला. पी ला काय म्हणायचंय, पोल. पोल म्हणजे सेंटर, लेन्सचं सेंटर. ह्या लेन्सेस आहेत, लेन्सचं सेंटर. तर ही लेन्स थोडी थिन पाहिजे. म्हणजे थिन असेल तर तुम्हाला हा या सरफेस वरती दाखवता येईल. एकदम थिन पाहिजे, थिन लेन्स पाहिजे. म्हणजे पोल कशावरती दाखवता येईल तुम्हाला, सरफेसवर दाखवता येईल. सो दिस इज पोल किंवा त्याला दुसरं नाव आहे ऑप्टिकल सेंटर. पोल किंवा ऑप्टिकल सेंटर म्हणतात. सो दिस इज पोल. पी इज पोल. त्यानंतर एक्स पी एक्स डॅश. एक्स डॅश पी एक्स म्हणजे ही बाजू, ही लाईन एक्स डॅश पी एक्स, याला म्हटलं आता प्रिन्सिपल ऍक्सिस. हे लेन्समध्ये तुम्हाला हा सगळा डेटा माहित असला पाहिजे कारण पूर्वी लेन्सच्या डायग्राम झालेल्या आहेत. N1 N2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस ऑफ फर्स्ट अँड सेकंड मीडिया. हे मीडियम ट्रान्सपरंट मीडिया आहे असं गृहीत धरलेलं आहे. N1 फर्स्ट मीडियम याने काय केलेलं आहे, दोन भाग तयार केले, मीडियमचे दोन भाग तयार केले. फर्स्ट मीडियम, सेकंड मीडियम. फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम मध्ये जर तुम्ही लेन्स, आता तुम्हाला लेन्स दाखवले होते मी, लेन्स दाखवलेले, तर याच्यामध्ये हा समजा पोर्शन कट केला थोडा तर हे कसं दिसेल बघा. ही लेन्स आहे
लेन्सचा हा पार्ट कट केला, हा स्पेरिकल सरफेस झाला, सिंगल स्पेरिकल सरफेस झाला, आता काढलेला आहे तसा. मग ह्या बाजूला एक मीडियम, म्हणजे समजा एअर असणार, एअर इथं, आणि इथलं कोणतं मीडियम आहे, हे ग्लास, लेन्सचं मीडियम. म्हणजे हा भाग आहे, पण गृहीत धरलेलं काय आहे, एकच सरफेस गृहीत धरलेला आहे. दुसरा सरफेसने काय झाली, लेन्स पूर्ण तयार झालेली, मग त्यातला तो भाग काढलेला आहे. म्हणजे हे मीडियम काय असणार, ग्लास. सो दिस इज N1, दिस इज N2. दोन ट्रान्सपरंट मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस. N1 फर्स्ट मीडियम, सेकंड साठी N2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस आहेत. आता इथं काय कन्सिडर केलेलं आहे, तुम्हाला आता सांगितलं, ग्लास मीडियम जर असेल, या बाजूचा ग्लास पूर्ण, तर N2 म्हणजे हे मीडियम इथलं, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यापेक्षा जास्त असणार, N2 ग्रेटर दॅन N1. सेकंड मीडियम इज ऑप्टिकली डेन्सर. हा इथं पुन्हा वर्ड वापरलेला आहे बघा, ऑप्टिकली डेन्सर दॅन फर्स्ट मीडियम. म्हणजे ग्लास मीडियम आणि एअर मीडियम. एअर मीडियम व्हॅक्युम पेक्षा डेन्सर असतं, पण ग्लास मीडियम एअर पेक्षा डेन्सर आहे, ऑप्टिकली डेन्सर दॅन फर्स्ट मीडियम. तसं हे डिस्क्रिप्शन लिहिता येतं. आता हे रेज दाखवलेले आहेत, दोन रेज काढून तुम्हाला ऑब्जेक्टची इमेज दाखवायची, कारण ही डायग्रॅम स्किलची डायग्रॅम आहे, त्यामुळे ह्या डायग्रॅम्स व्यवस्थित काढायला लागतात. इज ऑब्जेक्ट अँड आय इज इमेज. तर ही इमेज कशी मिळालेली आहे, त्यासाठी दोन रेज लागलेले आहेत. दोन रेज, एक रे हा इन्सिडेंट रे अलॉंग दी ऍक्सिस, आणि दुसरा ऑब्लिकली, तिरका, हा तिरका गेलेला आहे. दिस इज नॉर्मली इन्सिडेंट, दिस इज ऑब्लिकली इन्सिडेंट. आता इथला रे, यांची वैशिष्ट्ये आहेत, रेची वैशिष्ट्ये आहेत, हे समजून घ्या, आणि आपण पुढे लिहिणारच आहे ते. समजा हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पोल मधनं गेला, इन्सिडेंट रे पासिंग थ्रू पोल. आफ्टर रिफ्रॅक्शन हा दुसऱ्या ठिकाणी येणार आहे, एअर टू ग्लास, रिफ्रॅक्शन होणार. रिफ्रॅक्शन नंतर हा आहे तसाच गेलेला आहे, विदाउट एनी डेव्हिएशन, म्हणजे हा बेंड झालेलाच नाहीये. हा स्पेशल रे, व्हेन इट इज पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर आफ्टर रिफ्रॅक्शन, इट ट्रॅव्हल्स विदाउट एनी डेव्हिएशन, डेव्हिएशन न करता किंवा विदाउट एनी बेंडिंग. आणि हा समजा तिरका आहे, हा पोल मधनं पास होत नाही. आफ्टर रिफ्रॅक्शन हा कसा होणार, नॉर्मल पाशी जवळ येईल, कारण एअर टू डेन्सर, रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, रे बेंड होतो नॉर्मल कडे. तर ही नॉर्मल काढलेली आहे इथे, ह्या पॉइंटला, हा पॉइंट ए पॉइंट, या पॉइंटला ही नॉर्मल काढलेली आहे. ही नॉर्मल जर तुम्ही काढलीत, या कुठल्याही पॉइंटला ऑन वायपी वाय डॅश कोणताही पॉइंट घ्या, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल काढले, कुठलाही पॉइंट, समजा इथे एक पॉइंट सिलेक्ट केला, इथे एक पॉइंट सिलेक्ट केला तुम्ही, हा समजा इथं पॉइंट सिलेक्ट केला, आणि यातनं नॉर्मल काढली, तर ती पॉइंट सी मधनं जाणार, कारण तुम्हाला माहितीये रेडियस इज नॉर्मल टू दी सरफेस. तशी हे, तर अशा या नॉर्मल्स काय होतील, कुठेही नॉर्मल जर काढली या सरफेसला, तर ह्या सगळ्या सेंटर ऑफ कर्वेचर मधनं पास होते. त्यानंतर हे अँगल्स पण तुम्हाला माहित झालेले आहेत. अँगल ऑफ इन्सिडन्स आय, इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, द अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ नॉर्मल, दिस इज आर. आता जो सांगितलेला हा सगळा पार्ट आहे, हा पार्ट पुढं लिहिलेला आहे. काय काय लिहिलेलं आहे बघा. So O point object, real object, hence yp y dash is convex surface. आता ह्याला कॉन्व्हेक्स सरफेस का म्हटलंय, विथ रिस्पेक्ट टू O दिस इज कॉन्व्हेक्स, विथ रिस्पेक्ट टू O दिस इज कॉन्व्हेक्स. समजा तुम्ही हा ऑब्जेक्ट इथं ठेवलेला असेल, विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट दिस इज कॉन्केव्ह, म्हणजे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह कशावरती डिपेंड आहे, तर ऑब्जेक्ट कुठे ठेवणार आहे तुम्ही त्या दृष्टीने बघायचंय. सो दिस इज अ कॉन्व्हेक्स सरफेस. पुढचा पार्ट काय लिहिलेला आहे बघा,
To find position of image of the object, we consider two paraxial incident rays. Now what is this word paraxial? What is this word paraxial? Paraxial म्हणजे ऍक्सिसच्या जवळ असणारे रेज. ऍक्सिसच्या जवळ असणारे रेज, ऍक्सिसच्या जवळ असणारे आणि ऍक्सिस पासून लांब गेले तर त्याला मार्जिनल रेज म्हणतात. तर ऍक्सिसच्या जवळ असणारे रेज ह्या ऍक्सिसच्या हा ऍक्सिसच्या जवळ असणारे रेज. तर हा एक रे दाखवलेला आहे आणि हा दुसरा रे दाखवलेला आहे. तर हे दोन्ही ऍक्सिसच्या जवळ आहेत. क्लॅरिटीसाठी ही डायग्राम मोठी काढलेली, पण हे दोन्ही रेज हे पॅरेक्सिल रेज. मार्जिनल म्हणजे खूप लांब गेला पाहिजे ऍक्सिस पासून, तो मार्जिनल रे. नेक्स्ट पार्ट बघा काय लिहिलेला आहे. रे ओपी अलॉंग प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला आहे इन्सिडेंट रे. आफ्टर रिफ्रॅक्शन इट ट्रॅव्हल्स विदाउट डेव्हिएशन अलॉंग px. आता हे सांगितलेलं आहे. तर हा रे कसं जाणार आहे पुढं विदाउट एनी डेव्हिएशन, px पास होणार. दिस इज रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे. दिस इज इन्सिडेंट रे. OP इज इन्सिडेंट. हा रे येणार रिफ्रॅक्टेड रे. नेक्स्ट पार्ट ऑब्लिकली इन्सिडेंट OA. दोन रेज आहे, दोन रेज इन्सिडेंट रेज. त्यातला हा एक तिरका ऑब्लिकली इन्सिडेंट OA. आफ्टर रिफ्रॅक्शन इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल N and travels along AZ. So this is obliquely incident. After refraction it bends towards normal. आणि हा जो डॉटेड पोर्शन दाखवलेला आहे, जर हा सरफेस नसता तर हा रे कसा गेला असता सरळ. म्हणजे तुम्हाला बेंडिंग कळालेलं आहे. बेंडिंग हे काय झालेलं आहे, हा जर इकडे गेला असता तर अवे फ्रॉम नॉर्मल झाला असता आणि हा नॉर्मलच्या जवळ आला तर आफ्टर रिफ्रॅक्शन म्हणून ही लाईन काढलेली डॉटेड लाईन. So from this line we can identify this refracted ray bends towards normal. नॉर्मलच्या जवळ आलेला आहे. नेक्स्ट पार्ट बघा. नॉर्मल टू द सरफेस ऍट एनी पॉइंट ऑलवेज पासिस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो द टू इन्सिडेंट रेज आफ्टर रिफ्रॅक्शन मीट ऍट पॉइंट I. Hence I is the image of object O. म्हणजे काय झालेलं आहे, दोन इन्सिडेंट रे रिफ्रॅक्शन नंतर या पॉइंटला मिळालेले आहेत. या पॉइंटला काय तयार होणार, या पॉइंटला तयार होणार O ची इमेज. सो दिस इज अ पॉइंट ऑब्जेक्ट. सो हिअर इट इज पॉइंट इमेज. आता ही सगळी डिस्टन्सेस आहेत, हे लक्षात ठेवा. काय काय दाखवलेलं आहे तेच पुढे लिहिलेलं आहे. यू ऑब्जेक्ट डिस्टन्स. डिस्टन्सेस कुठून मोजायचे आहेत, फ्रॉम पॉइंट P. ऑलवेज डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर और पोल ऑफ लेन्स और ऑप्टिकल सेंटर ऑफ मिरर. P पासूनच मोजायची. त्यानंतर PC म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे खाली लिहिलेलं आहे आणि इथं पण लिहिलेलं आहे R. देन P to I इमेजचं डिस्टन्स, त्याला डिस्टन्स ऑफ इमेज V म्हणतात. आणि हे काही अँगल्स दाखवलेले आहेत. अल्फा, दिस इन्सिडेंट रे OA मेक्स एन अँगल अल्फा विथ प्रिन्सिपल ऍक्सिस. बीटा, नॉर्मल मेक्स एन अँगल विथ प्रिन्सिपल ऍक्सिस. गॅमा, रिफ्रॅक्टेड रे AZ मेक्स एन अँगल विथ प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि I आणि R तुम्हाला सांगितलेले आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो युझिंग स्नेल्स लॉ, N1 sin I, N1 sin θ1, N2 sin θ2. θ1 म्हणजे काय येणार आहे, I येणार. θ1 म्हणजे I. N1 sin I, N2 sin R. So this is N1 sin I equal to N2 sin R. आता हे अँगल्स आता सांगितलेले. अँगल मेड बाय इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे विथ प्रिन्सिपल ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. फॉर पॅरेक्सियल रेज, पॅरेक्सियल तुम्हाला सांगितलंय ऍक्सिसच्या जवळची. ऍक्सिसच्या जवळ असल्यामुळे हे अँगल्स काय असणार आहेत, खूप कमी असणार आहेत.
आय आर अल्फा बीटा गॅमा आर व्हेरी स्मॉल. मग हे जर स्मॉल अँगल असतील तर इथं एक ट्रिगोनोमेट्री मधली आयडेंटिटी तुम्हाला लिहिता येते. साइन आय इक्वल टू आय, साइन आर इक्वल टू आर. म्हणजे वन इक्वेशन कसं झालं बघा, n1i इक्वल टू n2r. म्हणजे साइन वापरलेला आहे, हा साइन काढून टाकलाय. तर हे आणि लक्षात ठेवायचं. हे कधी लिहिता येतं आपल्याला, फक्त ज्या वेळेला आय स्मॉल असेल किंवा एनी अँगल साइनचा जो अँगल कमी असेल ते साइन काढून लिहिता येतं. पण ऑलवेज रिमेंबर दॅट these angles are in radian, not in degree. These angles are in radian. Small angles ला sin I in radian is equal to I only. तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता. हे 5 डिग्री पर्यंत, 5 डिग्रीचं काय करायचं, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या व्हॅल्यूचा साइन बघायचा. तो तुम्हाला पुन्हा अँगलचीच व्हॅल्यू मिळणार. साइन बघितला तर पुन्हा अँगलचीच व्हॅल्यू मिळणार. हे फक्त रेडियन मध्ये शक्य आहे आणि ते अँगल्स कमी पाहिजेत. सो दिस इक्वेशन बिकम्स n1i इक्वल टू n2r. आता हे फक्त सॉल्व्ह कसं केलेलं आहे बघा, जॉमेट्री वापरून हे सॉल्व्ह केलेलं आहे. सो हाऊ दिस इज सॉल्व्ह, बाय जॉमेट्री ऑफ फिगर I इक्वल टू अल्फा प्लस बीटा गॅमा इक्वल टू बीटा मायनस आर इक्वल टू बीटा मायनस गॅमा. आता ही जॉमेट्री कोणती वापरलेली आहे, तर ही जॉमेट्री वापरलेली आहे, हा एक्सटिरियर अँगल अल्फा बीटाचा हा एक्सटिरियर अँगल, बाह्य कोन. बाह्य कोन बरोबर काय असतं, दोन इंटरनल अँगल्सची ऍडिशन असते. सो दिस इज आय इक्वल टू अल्फा प्लस बीटा. आता ह्या डायग्रॅम मध्ये अल्फा आणि बीटा हे दोन्ही अँगल्स इंटिरियर आणि आय एक्सटर्नल, तर ह्या दोघांची बेरीज असणार. ही प्रॉपर्टी जॉमेट्री मध्ये झालेली आहे. तसा इथं एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल. तर मी या ट्रायंगलला नाव दिलं ACI. तर यामध्ये हे दोन काय झाले, इंटरनल आणि हा एक्सटर्नल. सो आर इक्वल टू बीटा इक्वल टू आर प्लस गॅमा, बीटा इक्वल टू आर प्लस गॅमा. आर इक्वल टू काय येणार, बीटा मायनस गॅमा. सो दिस इज बीटा मायनस गॅमा. म्हणजे हे एक्सटिरियर अँगलच्या प्रॉपर्टीज आहेत. एक्सटिरियर अँगल्स, बाह्य कोन, एक्सटिरियर अँगल्स. आता n1i असा होता. सेकंड इक्वेशन काय होतं, n1i इक्वल टू n2r. मग आयच्या ठिकाणी व्हॅल्यू बसवायची, अल्फा प्लस बीटा आणि आर बीटा मायनस गॅमा. आता हे सोडवलेले आहेत. n1 अल्फा n1 बीटा इक्वल टू n2 बीटा मायनस n2 गॅमा. काय केलेलं आहे इथं, तर ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. n1 अल्फा तसंच ठेवलेला आहे आणि n2 गॅमा इथं मायनस होता, इथं मायनस होता. म्हणजे ही स्टेप तुम्ही लिहिली तर अशी दिसेल. तर ही स्टेप तुम्हाला अशी दिसेल अगोदरची. n1 अल्फा n1 बीटा यांची ऍडिशन n2 बीटा मायनस n2 गॅमा. सो n1 अल्फा ही टर्म लेफ्ट साइडला घेतलेली आहे प्लस मध्ये इक्वल टू बीटा. ही बीटाची टर्म आहे, ही ट्रान्सफर केली, ही मायनस होणार, बीटा कॉमन काढले, n2 मायनस n1, n2 मायनस n1. ही मधली स्टेप आहे. ही स्टेप लिहा किंवा लिहू नका. सो अल्फा इज इक्वल टू, नाउ दिस अल्फा हा काय दाखवलेला आहे बघा, बीटा काय दाखवलेला आहे बघा आणि गॅमा काय दाखवलेला आहे बघा. आणि मग ह्या व्हॅल्यूज पुटअप करायचे फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर. पुन्हा हे अल्फा काय येणार बघा, अल्फा इक्वल टू दिस आर्क असं आहे. म्हणजे तुम्हाला जर हा पार्ट दाखवला तर कसा दिसेल बघा, this is line and this is. So this alpha is equal to arc
ही आर्क आहे, आर्क PA अपॉन PO म्हणजे अल्फा येणार, आर्क PA अपॉन PO. तसं बीटा बरोबर काय येईल? सो दिस इज बीटा, सो दिस इज आर्क, हा असा होणार आहे. सो बीटा इज इक्वल टू PA अपॉन PC. बीटा इक्वल टू PA, आर्क PA, आर्क आहे ही, अपॉन PC. गॅमाचं काय येईल? गॅमा हा इथं आलेला आहे, म्हणजे हे पूर्ण, त्यानंतर ही आर्क आणि ही. सो आर्क PA अपॉन PI, म्हणजे सगळीकडे हा पोर्शन सेम राहिलेला आहे. याच्यामध्ये पण सेम राहिलेला आहे, यामध्ये पण सेम आहे. आर्क PA सर्व ठिकाणी एकसारखा येतो आणि खाली जे डिस्टन्स आहेत ते बदलतात. तर तेच इथं लिहिलेलं आहे, आर्क PA upon PO. The next is arc PA upon PC, arc PA upon PI. arc PA सगळीकडे आहे. समजा तुम्ही ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या याच्यामध्ये आणि इक्वेशन तयार केलं तर आर्क PA दोन्ही बाजूला आहेत, त्यामुळे आर्क PA कॅन्सल होणार आणि इक्वेशन मिळेल तुम्हाला N1 अपॉन PO मिळणार. लक्षात घ्या, ही स्टेप मधली कट केलेली आहे. काय मिळणार बघा, N1 अपॉन PO प्लस N2 अपॉन गॅमा आहे PI येणार, इक्वल टू N2 मायनस N1 आणि बीटाची व्हॅल्यू PA कॅन्सल झालेला आहे, म्हणजे PC राहणार फक्त. म्हणजे इथं PA होता, इथे पण PA होता आणि इथं पण PA होता. हे सगळीकडनं कॅन्सल झालेलं आहे आर्क PA, त्यामुळे हा पार्ट एवढाच राहिला आहे, N1 अपॉन PO. मग PO च्या ऐवजी काय लिहिलेलं आहे? मायनस U. मायनस U काय लिहिलेलं आहे? मायनस U कसं झालं बघा, PO ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑन द लेफ्ट हँड साइड, हे साइन कन्व्हेन्शन आहे. लेफ्ट हँड साइडला सगळे मायनस, राईट हँड सगळे प्लस. वर जे असतील प्रिन्सिपल ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह, खाली जे असतील निगेटिव्ह, ही सगळी साइन कन्व्हेन्शन्स आहेत. सो दिस बिकम्स मायनस U, दिस इज V बिकॉज इट इज ऑन द राईट हँड साइड आणि R सुद्धा राईट साइडला आहे, त्यामुळे PC जे आहे हे काय झालंय, POचं मायनस U, PIचं प्लस V होणार, PCचं प्लस R, कारण ही सगळी राईट साइडला आहेत आणि हे लेफ्ट साइडला आहे. सो N1 अपॉन मायनस U प्लस N2 अपॉन V, 1 by R N2 मायनस N1, 1 by R N2 मायनस N1. आता इथं रिअरेंजमेंट केलेली आहे फक्त, N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U, म्हणजे ही टर्म अगोदर लिहिली, ही नंतर लिहिलेली आहे, इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन R. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आणि हा एक फॉर्म्युला झाला, इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्शन ऍट सिंगल स्फेरिकल सरफेस. हा फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे डेरिव्हेशन विचारलं जातं. डेरिव्हेशनला सुरुवात करताना तुम्ही इथनच करायचे, हे लेन्सेस बघितले होते ते लिहायचे नाहीये. डेरिव्हेशनची सुरुवात, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर रिफ्रॅक्शन ऍट सिंगल सरफेस, किंवा असं विचारलं जाईल, ऑब्टेन रिलेशन बिटवीन दीज क्वांटिटीज. तुम्हाला क्वांटिटीज देतील, त्यातलं रिलेशन डिराईव्ह करा. तर हे तुम्हाला लिहिलं पाहिजे. 3 मार्क्सला डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्किलची डायग्राम आहे. त्यामुळे हा 3 मार्क्स किंवा कदाचित 4 मार्कला अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो.